नमस्कार, मी दीपक पळसुले। महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी विरोधकांनी सरकारलाच धारेवर धरायला आता सुरुवात केली आहे। या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली आहे। पुणे प्रकरणात अजित पवारांनी याआधी प्रतिक्रिया दिली होती, पण अजित पवारांना बोलायला 4 दिवस का लागले असा सवाल दमानी यांनी विचारला। तर दुसरीकडे या प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्यात आला। त्या प्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांना बेड्याही ठोकण्यात आल्यात। यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच धारेवर धरलं। फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नाना पटोलेंनी केली। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले काय म्हणतात आपण पाहूया। तर विरोधी पक्षावर देखील भडकणारे अजित पवार काल त्यांचा पूर्ण बॉडी लँग्वेज जी होती ती अतिशय गांगरल्यासारखी होती। ते दादांत खोटं बोलत होते हे दिसत होतं। मला जो मी आधी प्रश्न मांडला होता की 4 दिवस त्यांना का लागले या प्रकरणाबद्दल बोलायला, म्हणून मला आणि कालचा त्यांचा जो तेवर होता त्याच्यावरनं मला असं वाटतं की ते खोटं बोलतायत आणि त्यांची नार्को टेस्ट सुद्धा झाली पाहिजे आणि त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी करून जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे। तर काँग्रेसची भूमिका याच्यात स्पष्ट आहे की तातडीनं देवेंद्र फडणवीसनं आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे। याची एक सीबीआय चौकशी व्हावी आणि तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पुढे यावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।